कसे आहात सगळे? आय होप मस्त असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर तुम्ही पाहिलं किती छान जागा आहे. आम्ही आलो आहे सापुताऱ्याला. तर खूप म्हणजे उन्हाळा आहे आणि नाशिकचं सध्या मे महिना आहे तरी छान वातावरण आहे आणि विशेष म्हणजे मुलांना सुट्ट्या आहे. तर आणि 2 दिवसांची यांना पण सुट्टी होती. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं कुठेतरी जायचं. तर सापुताऱ्यालाच यायचं ठरवलं आणि इथे या रिसॉर्टला आलो आहे आम्ही. तर आता आम्ही इथे पोचलो आणि 2 तास लागले असतील आम्हाला नाशिकपासून इथे यायला. खूप छान क्लायमेट आहे, खूप छान जागा आहे. ट्री बोन्स म्हणून रिसॉर्ट आहे हे. आणि तुम्ही पाहिलं किती छान मस्त असे कॉटेजेस आहेत तिथे कलरफुल वगैरे. तर हे फॅमिली साठीचं कॉटेज आहे, ते कपलसाठीचं पण आहे. तर ते दुसऱ्या ठिकाणी आहे तिकडे वरच्या साईडला. तर तुम्हाला मी दाखवेल तिकडे गेल्याच्या नंतर. तर आता आम्ही आलो इकडे फ्रेश वगैरे होतो आणि मग आम्हाला जायचं आहे आता जेवायला. आणि त्याच्यानंतर काय काय करू, कुठे कुठे जाऊ ते जर तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. आणि आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आणि बघा तुम्हाला दाखवते मी इथून कॉटेजेस किती छान दिसत आहेत. आणि आम्हाला मिळालं आहे ऑरेंज कलरचं कॉटेज. तर आम्ही 4 फॅमिली मिळून आलो आहे सगळ्यासोबत आणि खूप मस्त वाटतं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. रेनबो कलर्सचे कॉटेजेस आहेत. तर फॅमिलीसाठी आहे. आणि मी आता आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला छोटीशी रूम टूर पण देते या कॉटेजची. तर आमचं हे ऑरेंज कलरचं आहे आणि याच्या बाजूचे सगळे 4 आम्ही सोबतच आहे, म्हणजे सोबतच घेतले आम्ही बाजूबाजूला असे. आणि हे इकडे एक आहे. तर असे हे 8 कॉटेजेस आहेत रेनबो कलर्सचे. तर चला मी तुम्हाला आता छोटीशी अशी रूम टूर दाखवते. आणि इथे बाहेर मस्त असं खाट वगैरे टाकलं आहे मुलांसाठी. इथे प्ले एरिया आहे आणि मी पण इथे झोक्यावर बसले आहे. इथे पण झोका आहे. खूप छान जागा आहे. आणि आता आम्ही जेवण केल्याच्या नंतर बाकी एरिया एक्सप्लोर करू. आणि ॲडव्हेंचर पार्क पण आहे इथे. आणि तिकडे ज्या दिसत आहेत त्या वेगळ्या रूम्स आहेत. तर तुम्हाला आता मी लगेच रूम टूर देते. तर आम्ही काय काय ॲडव्हेंचर करणार आहे की करणार आहे का नाही करणार आहे ते पण नाही माहिती अजून. पण बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर बघा हे असं कॉटेज आहे आणि इथे बाहेर दिलेले आहेत 2 चेअर दिलेल्या आहेत बसण्यासाठी. तर सगळ्यांच्या इथे आहेत तशा. आणि 2 चेअर दिलेल्या आहेत बसण्यासाठी. आणि इथे आहे एक विंडो. इकडे आहे डोअर. चला द्या. एक सिंगल बेड दिलेला आहे आणि इकडे हा डबल बेड आहे एकदम. आणि AC रूम आहे तिथे. AC रूम आहे. इकडे टीव्हीचं कनेक्शन आहे. त्याच्यानंतर इकडे अजून एक विंडो आहे. साईड टेबल पण एक दिलेला आहे छान. आणि हे बघा हे. आणि इकडे आहे वॉशरूम. तर हे क्लीन अँड नीट अँड क्लीन वॉशरूम. आणि गीझर पण आहे. सो इथे काही प्रॉब्लेम नाही गरम पाणी वगैरे. तर अशी आहे छोटीशी आमची कॉटेज. आणि यांना बिलकुल सबुरी नाही आहे, लागले पण हे खेळायला. त्यानंतर आम्ही आलो इकडे जेवणाला. तर जेवायचे इथे अजिबात हाल होत नाहीत. म्हणजे खूप छान प्रकारचं जेवण इथे मिळतं. हायजीन वगैरे पण खूप छान आहे. आणि जे पाहिजे ते असं. आणि बहुतेक तरी सगळ्यांना आवडतील असेच मेनू असतात. तर खूप सारे मेनू असतात. लहान मुलंही आनंदाने खाऊ शकतील असे काही छान पदार्थ असतात नाश्त्याला सुद्धा आणि जेवणाला सुद्धा. हे गाईस हे बघा आम्ही येतो हॉटेलमध्ये आलो आणि हे बघा खेळ प्लेट. हे पाय हे इथे खेळत आहे का बाई. हे ते स्विमिंग पूल जवळ गेले. इकडे आहेत इंडोर गेम्स. काय काय इंडोर गेम्स मध्ये? कॅरम बोर्ड आहे, चेस,
लुडो, पूनमताई पूनमताई ए मनू, तुला नाही येणार बेटा चढता. इथून चढायचं बेटा, इकडनं. तुला नाही येणार चढता. ए मी तुझाच काढते, चढ तू. आम्ही लंच झाल्याच्या नंतर थोडा वेळ तिथे झाडाच्या खाली बसलो, गप्पा मारल्या मस्त खाटेवरती बसून वगैरे, आणि त्याच्यानंतर आपापल्या रूममध्ये आलो, कॉटेजमध्ये, आणि आराम केला छान असा, कारण दुपारच्या टायमाला खूप ऊन होतं. आणि मनस्वीने तर मस्त अशी एक झोप घेतली होती, आणि त्यानंतर ती खूप जास्त मस्त अशी फ्रेश झाली. आणि आम्ही बाहेर गेलो मग नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये पण छान दूध, चहा, कॉफी, बिस्किट्स, ब्रेड, बटर ब्रेड, जाम वगैरे, आणि त्यासोबत सगळ्यांची फेवरेट अशी पाणीपुरी पण होती. आम्ही पाणीपुरी वगैरे एन्जॉय केलं सगळं. आहे ना चाय चाय राणी देऊ का? गरम झालाय. बापरे, म्हणून मी घेऊन देऊ का? असं पुढे तोंड करा आणि पूर्णच पूर्ण तोंडाने. मी माझी जुनी आयडिया तिने ऐकली. पाणी पिऊन घ्यायचं. वाटीमध्ये भरले ना, वाटीमध्ये तिखट पाणी 1 चमचा गोड टाकून घ्या. तिखट होतं आता व्यवस्थित आहे. मी पण खाणार. मस्त आहे. गोड झालं. खाणं मी दुसरी घेते, लावून देते तुला. हे बघ, याच्यामध्ये गोड पाणी. बनवून देतो. किती रुपीज आहे आंटी? 30 रुपीज. पाहिजे का तुला? मंकी. आता मस्त चहा नाश्ता झालाय आमचा, आणि आता चाललोय ऍडव्हेंचर साठी. बघू आता काय काय करता येतं. सर्वांना बरं वाटतंय ना आता? इथे हे काही फॅमिली रूम्स आहेत. म्हणजे हे फक्त हे जे 2 आहेत हे कपल रूम आहेत, आणि हे फॅमिली रूम्स आहेत, तिकडे पण आहे. आणि कॉमन रूम म्हणजे 10 ते 12 लोकांसाठी पण इथे रूम आहेत. आणि त्याच्याबरोबर इथे आहे हे ॲडव्हेंचर पार्क. तर हे काही आम्ही ट्राय नाही केलं, कारण झिपलाईनलाच आम्हाला सगळ्यांना ट्राय करता करता खूप वेळ गेला, आणि इथे काही आम्ही ट्राय नाही केला. आता सगळे खूप दमले, तर सगळ्यांचं इच्छा आहे का रेन डान्स आणि स्विमिंग सुरू झालं आहे तिथं पूल, तर तिथे जायची इच्छा आहे सगळ्यांची. आणि मी खूप घाबरत होती झिपलाईनला, पण शेवटी मला सगळ्यांनी कन्व्हिन्स केलं आणि मी ते केलं, पण खूप छान वाटलं. आणि असं वाटलं का बरं झालं यांनी मला कन्व्हिन्स केलं. तर हे असं इथे ॲडव्हेंचर आहे, पण आम्ही ट्राय नाही करते. हे बघ, तुम्ही बाकीचे करतायत ते बघू शकता. हे बघा, आणि हे बघा इथे मस्त प्लेइंग एरिया आहे, बॅडमिंटन वगैरे, इथे क्रिकेट वगैरे सगळं खेळू शकता. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, ऊन पण नाही आहे, खूप छान वाटतं इथे. म्युझिकल चेअर वगैरे पण आहेत, आणि हा ॲडव्हेंचरचा एरिया. इकडे पण या रूम्स आहेत, वरती पण आहे, खाली पण आहे. छान अशा खाटा वगैरे टाकलेला आहे. क्लायमेट पण खूप छान आहे इथे.
आणि हे आमचे कॉटेजेस दिसत आहे तुम्हाला, कलरफुल रेनबोवाले, मस्त वाटतं एकदम. आणि इकडे आहे स्विमिंग पूल आणि इथे आहे रेन डान्स. आणि हे बघा, अशी इथून झिपलाईन केली होती मी पण. आता आम्ही चाललोय रूममध्ये आणि चेंज करतो आणि मग येतो रेन डान्ससाठी आणि स्विमिंगसाठी. सो संध्याकाळ झाली आता 5:45 वाजले संध्याकाळचे. थोडंसं 1 तास मस्तपैकी एन्जॉय करू. चला तुम्हाला पण दाखवते. आणि हे बघा, मम्मी आणि सर माझे वेट करताय. आम्ही चाललोय स्विमिंगला. किती गरम होत आहे आता. म्हणून स्वरापा गेल्या पुढे.
वगैरे झालो, थोडेसे कपडे वगैरे पाण्यातून काढले कारण त्याचा खूप स्विमिंगच्या पाण्याचा खूप पूलचं पाणी एकदम घाण म्हणजे त्याचा वास येतो. घाण नव्हतं पाणी, छान होतं पण त्याचा वास येतो आणि ते ओले कपडे ठेवल्यावर जास्त वास येईल म्हणून मग थोडेसे पाण्यातून काढून घेतले. आणि कुठेही गेले तरी कपडे वाळत घालायचे सोडायचे नाही. आम्ही असे बाहेर याच्यावरती कपडे वाळत टाकले, ग्रिलवरती टॉवेल वगैरे इकडे सगळे कपडे पाण्यातून काढून टाकले आणि थोड्या वेळात मस्त बाहेर गप्पा मारायला बसतो. तुम्हाला दाखवते. दरवाजा बंद करतो. कोणाला पाहिजे आणि मी टाकतो करून वा 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 वा. अंधार आहे पण इकडे बाहेर मस्त उजेड पाहिजे होता. आता आम्ही आलो इथे डिनरला. सकाळी जिथे जेवलो तिथे चालू आहे डिनरला. काय आहे बघू आपण डिनर मध्ये. चायनीज आहे, सूप आहे का स्वर तुला हवा होतं? नूडल्स व्हेज कोल्हापुरी. एक मिनिट आर्या. व्हेज बिर्याणी. सकाळी आलो तर इथेच आहे. सगळ्यांचं फेवरेट आहे. फेवरेट आहे सगळ्यांचं. जेवणात आहे व्हेज कोल्हापुरी, भरलं वांग, व्हेज पुलाव, छास, चपाती, सलाड एवढं आहे जेवणात. आणि रायता पण होता, मी नाही आणलाय. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही खूप वेळ कॉटेजेस समोर गप्पा मारत बसलो होतो, पण आम्हाला ना ही लोकं कुठे दिसली नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊन बघितलं तर हे इकडे मस्त असं क्रिकेट खेळत होते आणि आमच्या तिकडे मस्त चालल्या होत्या गप्पा. तर आम्ही पण इथे थोडा वेळ थांबलो, यांची मजा बघितली आम्ही आणि त्याच्यानंतर परत तिथे गेलो कॉटेजेसजवळ आणि आमच्या गप्पा कायम म्हणजे खूप वेळ सुरूच राहिल्या. अगदी क्लायमेट पण खूप छान होतं आणि मस्त गाणे वगैरे लागलेले होते इथं आणि सगळेच बाहेर होते. छान वाटत होतं खूप. मुलं पण खेळत होते. अगदी दिवसभरात एवढं एक्झर्शन होऊन पण कोणीच थकलेलं नव्हतं. छान वाटत होतं. तर आणि इकडनं गेल्याच्या नंतर 11-11:30ला आम्हाला मस्त असं चहा पण आलेला. तर चहा वगैरे एन्जॉय करत होतो गप्पा मारता मारता आणि असं करत करत आम्ही रात्रीचे 3 वाजवले अक्षरशः गप्पा मारताना. तर कधी 3 वाजले तर कळलंच नाही आणि ते पण मला थोडंसं कणकणी होती, थोडंसं अंग तापलं होतं म्हणून. नाहीतर मग आम्ही अजून मला तर वाटतं तिथे आमची सकाळच झाली असती. सकाळचा चहा पण आम्ही तिथेच घेतला असता. तर खूप छान दिवस होता तो. अगदी कायम आठवणीत राहील असा. आणि अजून दुसऱ्या दिवसाचा पण व्हिडिओ येणार आहे. नेक्स्ट ब्लॉग येईल. तर चॅनलला कनेक्ट राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तुम्ही. चला आपण भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.